नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जयंत पाटलांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का. ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांचे पद रद्द. जिल्हा अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय. आता 15 दिवसात काय होणार? ईश्वरपूर सांगली. ईश्वरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्ष पद रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर मैना घोष यांनी दिले आहेत. पेठ सांगली रस्त्यावरील हॉटेल लॉजच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेकडून दाखल तक्रारीनुसार सुनावणीनंतर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. जिल्हा अधिकाऱ्यांचा हा निर्णय मलगुंडे यांना मान्य नसल्याचा 15 दिवसाच्या आत राज्य शासनाकडे अपील दाखल करण्याची मुभा दिली आहे. आता पुढील कायदेशीर आणि राजकीय घडामोडी काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जयकर जाधव यांनी मलगुंडे यांच्या बसस्थानकाजवळील इमारतीच्या बांधकाम परवानगी व नियमितीकरणाबाबतची माहिती व त्यासंबंधी जोडलेली सर्व कागदपत्रे, नकाशे यांची सही, शिक्क्यानिशी असलेली नक्कल माहिती अधिकार मागवली होती. माहिती अधिकार मिळालेल्या सर्व प्रती जोडून जिल्हा अधिकाऱ्यांना हा अर्ज दिला होता. या अर्जाची जिल्हा अधिकाऱ्यांनी दखल घेऊन नगरपालिकेकडून अहवाल मागवला होता. अहवाल आल्यानंतर 24 मार्चला जिल्हा अधिकारी कार्यालयात पहिली सुनावणी झाली होती. आनंदराव मलगुंडे हे गेली कित्येक वर्ष नगरपालिकेत नगरसेवक, नगराध्यक्ष व सध्याही नगराध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ही इमारत बांधली आहे, असं जाधव यांचं म्हणणं आहे. जाधव यांनी दाखल केलेल्या अर्जावर काल सुनावणी करताना जिल्हा अधिकाऱ्यांनी संबंधित कागदपत्रे, 7/12 उतारे, फेरफार नोंदी, नकाशे, भूमी अभिलेख विभागाचा अभिप्राय तसेच इतर पुराव्याचे परीक्षण केलं आहे. त्यानंतर भूमापन क्रमांक या मिळकतीमध्ये पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून व अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा निष्कर्ष आदेशात नोंदवण्यात आला आहे. जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांनी संबंधित ठिकाणी अनधिकृत बांधकाम केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे.